एवढ्या उन्हात तानात काम करतात लोक, मी हातनामा केली बा. इतनी मेहनत कहा से आते हे लोक. चुलीवरचं झणझणीत माशांचं कालवण, नक्की विषय काय आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे का मिनी ब्लॉग मध्ये. तर मंडळी आज ना फळीत असायचं काम झालंय आणि आपल्याकडे ना इर्जुकीवर माणसं. आता इर्जुक म्हणले काय तर माणसाचा एक विश्वास असतोय, प्रेम असतंय, आपुलकी असते आणि त्यामुळे माणसं एकमेकाच्या कामाला येतात. तर हे बघा इथं समोर ना ते फळीत असायचं काम चाललंय, चला तुम्हाला तिथं घेऊन जातो. तर हे बघा एवढं मोठं लाकूड आहे आणि ह्या लाकडाची फळी बनवायची. तर कसं आहे ना, देश किती डिजिटल झाला ना तरी शेतकऱ्याचे जे अवजार आहेत ना, नांगर, फळी इत्यादी, या अवजारांमुळेच शेती होते. एकीकडे तुम्ही बघू शकता इथं पेट्रोल भेटत नाही, डिझेल भेटत नाही. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. जे आपले बाप दादांनी जपलं तेच आपल्याला जपायचे, परंपरा चालू ठेवायची. तर तुम्ही म्हणशाल काम चालू आहे आणि तू कुठं सजलाय लगेच. तर आम्ही दोघं जण चालू आहे शेंडीला. तर आता कसं आहे, आपल्याला इर्जू किंवा माणसात मग त्यांना काहीतरी पाहिजे, तर मग त्यांनी सांगितले मासे आणायला. तर चालू आहे आता आम्ही, तर चालू आहे शेंडीला. तर चला शेंडीमध्ये डायरेक्ट टेक ऑफ आणि बिलॉंग करूया. पेट्रोलचे भाव असे वाढलेत का विचारूच नका, एवढा महाग झालाय का विचारूच नका. गाडी चालवा का नाही असं झालंय. तर फायनली आपल्या गाडीला प्रोटीन दिलं आणि गाडी वांग वांग करीत निघालो शेंडीच्या दिशेने. मधला कुठला शूट न घेता आम्ही पोहोचलो डायरेक्ट शेंडीमध्ये. तिच्यात ना मला फोन केला होता का म्हण मशीनची चेन पण तुटली, आणि मग चेन घेतली, गळ्यात टाकली आणि निघालो मासे घ्यायला. गेलो मासे घ्यायच्या दुकानामध्ये. तर बोललो मला 2 kg मासं द्या. लगेच खाटकूट करून लगेच थैली भरली आणि निघालो घराच्या दिशेने. बसेल का ती चेन दिली आणि आलो घरी. आणि हे बघा याचं एक खेळाचं वय का मला एवढं सांगा फक्त. आता 10वीला गेलाय हा आणि काय करू राहिलाय बघा. घरी आलो तर आईचा लगेच चालू होता घासघूस मसाला वाटण्याचा काम. आता आपण घरगुती चुलीवरचं झणझणीत माशाच्या कालवणाची रेसिपी बघू. तर आधी मासे एकदम स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून घ्यायचे. तर धुवून झाल्यावर मी ना याचं कालवण करणार आहे आणि याचं फ्राय करणार आहे. तेवढं झालं आणि मग लगेच इकडे मीठ आणि हळद लावून जरा मिक्स करून घ्यायचे. मग लगेच तेल टाकायचं आणि तेल कडून दिलं का लगेच त्याच्यामध्ये मासे ऍड करायचे. एकदम नॉर्मली मासे शिजून घ्यायचे. तर ते मासे एका ताटेमध्ये काढून डबल इकडे वर तेल टाकायचं कालवणासाठी. कढीपत्ता टाकायचा, नंतर मिरची ऍड करायची. त्याला जरा टचका आला का मग वरून आपण जो घासघूस करेल पाटेवरचा मसाला ना तो ऍड करायचा. मात्र या मसाल्याला ना डसा उकळी येऊन द्यायची आणि मग गुदगुले आल्या मसाल्याला का मग मासे ऍड करायचे त्याच्यात. तर आई म्हणती जरा कालवण टेस्ट करून पाहिजे. तर म्हणला दे इकडे चल लगे. बघा आता येऊन बघतो. मग काय मला दम निघत आहे, मग मी बसलो लगेच जेवायला. तर मंडळी जेवण झालं एकदम बेस्ट मध्ये. आणि आता ना लगेच फोकारला आम्हाला लाकडा आणा. लाकडामध्ये सासू आणा. सासू कुठून आणू? माझी सासू तुझी बदन. माझी सासू लांब आहे. तर आता जातोय लाकडा आणायला. तर फळीची ज्या लाकडा पडली असेल ना बारीक बारीक, तर लाकडा आणा चालू आहे. बघा ऊन ताण झालं नाही का, तर जात हे बघा पाटी बिटी घेऊन चालू. हे बघा इथं गँग आहे का ती, हे बघा इथं गँग आहे ती. फळीचा ना आताशी 50% काम झालंय. आजचा होता असा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.